सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली। रस्त्यानं येता येता निष्ठा ढळते, पण शिवाजी महाराजाच्या मावळ्यांना खायला अन्न नाहीये, घालायला कपडे नाहीयेत, राहायला घर नाहीये, पण तरी सुद्धा सोने रुपये अम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे तृणवत तनु सोने हे पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी। प्रत्येक जण म्हणायचा या स्वराज्याचा पाईक मी आहे, या स्वराज्याचा राजा मी आहे। तृणवत तनु सोने हे पाषाण। सांगा ना, पोराच्या घरचं लग्न असल्यानंतर कुणी ड्युटीवर जाईल का? अरे शिवाजी महाराजाची नोकरी म्हणजे सरकारी नोकरी आहे ना। त्या तानाजीरावानं जावं, राजे रायबाचं लग्न काढलंय, यावं लागतंय। आणि राजानं म्हणावं, तानाजीराव लग्न उरकून घ्या, लग्न उरकून घ्या, आम्हाला येता येणार नाही। राजे आऊ साहेबांना शबूत दिलाय, तुम्हाला यावं लागतंय राजे। आम्ही मोहीम काढली आहे तानाजीरावाच्या तळपायाची आग मस्तकाला जावी। राजे तुम्ही जर मोहिमावर जाणार असाल तर आम्ही काय बांगड्या भरल्यात काय? तृणवत तनु सोने हे पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी। तुकोबाराय त्या पायकीच्या भंगामध्ये सांगत होते म्हणून तानाजी येसाजी सूर्याजी तयार झाले आहेत। जावं, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून स्वराज्याचं रक्षण करावं। जा आजही त्या सिंहगडावर। कोंढाण्याचा सिंहगड कसा झाला तिथली वाऱ्याची झुळूक सुद्धा तुम्हाला सांगून जाईल। काव तानाजीरावाला वाटलं नसेल, हे मरणा माझ्या रायबाचं लग्न आहे रे, तुला आत्ताच मला घेऊन जाता येणार नाहीये मरणा। पण तृणवत तनु सोने हे पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी। अरे एक तानाजी काय, हजारो तानाजी मेले तरी चालतील, पण लाखोचा पोसिंदा वाचला पाहिजे। एक एक वर्मी बसणारा घाव कधी बायकोची आठवण करून देत होता, तर कधी हळदीनं सजवलेल्या रायबाची आठवण करून देत होता। हृदयाच्या जवळ बसलेला घाव आऊसाहेबांची आठवण करून देत होता। मरणा तुला मरता येणार नाहीये। हे काय, स्वराज्याच्या कामासाठी हजारो तानाजी कामाला आले तरी चालतील। जा त्या सिंहगडावर जा आणि नतमस्तक व्हा त्या तानाजीरावांच्या समाधीपाशी। हजार हत्तीचं बळ संचारल्याशिवाय राहत नाही माय बापांनी। अरे हा कोण्या देवाचा इतिहास नाहीये, माणसांचा इतिहास आहे। आणि हा माणसांचा इतिहास घडला तुकोबारायाच्या गाथेमुळं। आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, तुका म्हणे पाईक त्रैलोकीचा भया तो अपना रखो ठकावे अनेका, अपना रखो ठकावे अनेका, भावे सकारिका हिरानिया घ्यावे सकारिका हिरो
करता क्या क्या ईश्वर जटाशंकर भगवान की जय, महाराज की जय। स्वतःकडे प्रश्नांची भेंडोळी घेऊन आलेल्या शिवबा राजांना तुकोबाराय सांगतात, पायिक तो जाणे पायकीचा भाव. बाळराजे, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कळण्याकरिता पायिक व्हावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला मी काय म्हणतो ते कळणार नाही. पायिक तो जाणे पायकीचा भाव. केवळ पायिक असून चालणार नाही. लगबग ठाव चोर वाटा. चपळ माणसं लागतील. केवळ चपळ माणसं असून चालणार नाही. त्यांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या चोर वाटा माहिती पाहिजे. यांच्या हातून काय करून घ्यायचंय? आपणारा कोणी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया. आपण स्वतः सुरक्षित राहायचंय. समोरच्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचंय. आणि हे करत असताना येऊन दी लाग, लागून दी माग, मार्ग कळता कामा नये. म्हणून आज 400 वर्ष झाले आहेत. 1660 मध्ये शिवाजी महाराज आग्र्यातून पलायन केलं. पण आजपर्यंत लोकांना कळालं नाही शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने आले. किती अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराज सही सलामत आले, अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना लिहून ठेवायला पाहिजे होतं, पण इतिहासाला माहिती नाही. का? येऊने दी लाग, लागूने दी माग. का? गोरगरिबांचे जीव हाकनाक जातील आणि राजा हा रयतेकरिता असावा, सिंहासनाकरिता कधीच नसावा राजे. म्हणून येऊने दी लाग, लागूने दी माग, एवढं जर तुम्ही केलं, येऊन येती लाग, लागून येती माग, एवढं जर तुम्ही केलं, पायिका त्या जग स्वामी माने. म्हणून कोणत्याही जातीचा माणूस असू द्या, गावागावामध्ये शिवाजी महाराजाची जयंती सगळ्या गावातले तरुण मंडळ एकत्र येऊन करतात. हे सद्भाग्य कोणत्याच महापुरुषाला मिळालं नाही. पण शिवाजी महाराजाची जयंती का? पायिका त्या जग स्वामी. कुणाला बी शिवाजी महाराज आपले वाटतात. का वाटतात? कारण निराश हृदयामध्ये 1000 हत्तीचं बळ संचारण्याची ताकद जर कोणत्या चरित्रामध्ये असेल तर ते शिवचरित्रामध्ये आहे. म्हणून ज्याच्याकडे हत्यार नाहीये, ज्याच्याकडे साधनं नाहीये, ज्याच्याकडे काहीच नाहीये, पण त्याला जर स्वराज्य उभा करायचं असेल, त्याला जर आपलं विश्व उभा करायचं असेल, त्याला शून्यातून उद्योग उभा करायचा असेल, तर त्याचं आराध्य दैवत असतं छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ज्यानं शून्यातून उद्योग सुरू केला, त्याच्या ऑफिसमध्ये 33 कोटी देवांच्या ऐवजी फक्त एकच देव असतो, आणि तो असतो मा जिजाऊच्या पोटी जन्माला आलेला शिवबा राजा. ही ताकद आहे. म्हणून ते म्हणतात
काय म्हणतात, हे जर यशस्वी करायचं असेल, ऐसे जन केले पायिके पायिक, अशी माणसं तुम्ही मिळवा. का मिळवायची? कारण गरीब माणूस कधीच बेमान नसतो. वर्गणी जमा करायला गेला तर खुरपण तुरपण करणारी बाई म्हणते, बाबा माझे 100 रुपये घे. आणि ज्याच्या घरामध्ये 100 माणसं काम करतात ते मागच्या दारानं निघून जात. आता हे पैसे ठेवून काय होतं माहिती नाहीये. दवाखान्यामध्ये ते जातं, दवाखान्यामध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणतात 2 सलाईन 4 लावा, 4 लावा, 4 डॉक्टर साहेब. 4 नंतर तुम्हाला घरी नाही, घरी सोडायची घाई नाही, म्हणजे तुम्हाला म्हणत नाही घाई नाहीये. पण तिथं काटकसर चालते का? कुणी म्हणला का फक्त 100च इंजेक्शन द्यावं, 100च द्या, नको 200 रुपयाचं 100, तिथं चालत नाही. लक्षात ठेवा. दारूच्या गुत्त्यावर गेलात, दारूच्या गुत्त्यावर गेल्यानंतर तो म्हणला का एवढी महागाई वाढली का? पहिल्यांदा कळालं आपल्यामध्ये किती संस्कार मेलेत. लॉकडाऊन उघडलं, दारूच्या दुकाना ओपन झाल्या, माता भगिनी सुद्धा रांगेत उभा राहिली. कुठली? पुण्यातली, तुमची नाही, पुण्यातली. तिथं पण सावित्री असते, पण ती जीन्स पॅन्ट मध्ये दिसते. सावित्रीच आहे. आमच्याकडे वटपौर्णिमा असते, एकानं वडाच्या फांद्याच विकायला ठेवल्या. मी म्हणलं माऊली फांद्या? म्हणे तांब्यात ठेवायचे आणि 7 फेरे मारायचे. ओके. जर त्या झाडाला फेरे मारल्यानं माणूस जिवंत होत असेल तर आमच्या पुण्यात फक्त तुम्हाला हात आणि पायच दिसतील. रस्त्याने हात चालला, बाबा बाबूरावचा हात चाललाय तिकडं, एकच फांदी म्हणलं. आपण परमार्थामध्ये शॉर्टकट काढतो, लक्षात ठेवा. महाराज लवकर आवरा महाराज, माग रिकामं झाले, गेलेत लोक. 10लाच कशा झोपा आल्या कळाना मला. कुंभकर्णाच्या वंशातली आहेत का काय? आणि इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला असता तर काय झाली काय? जागरण गोंधळामध्ये मुरळी बरोबर हे नाचायला लागलं. निकालो फोटो. अरे ती तिच्या पोटासाठी नाचायली. आणि भुसनाळ्या तू पावण्या रावळ्यात असा नाचायला लागला, तुला नाचा म्हणून पायात घोर बांधले. तर गरीबाची थट्टा अजिबात मायबापानं करू नका. कारण माणुसकी पैसा देऊन कधीच विकत मिळत नाही. माणुसकी जपण्याकरिता त्यागच लागतो. आणि ज्याच्या अंगात त्याग आहे त्याचंच भलं होतं, लक्षात ठेवा. या महामारीनं आपल्याला खूप शिकवलं. आमच्याकडे इतका पैसा आहे. तुमच्या गावात बहीण राखी बांधायला येत असेल, आमच्या पुण्यामध्ये बहीण भावाचं नातंच मेलं गुंठ्यामुळे. भावानं बिल्डिंग बांधायला काढली, बहीण आडवी आली. दादा महा वाटा. पण आता ही काय भीक मागत नाही, पण तिचा नवरा म्हणतो मी माझ्या बहिणीला दिलं म्हणजे तुला घ्यावाच लागल ना. मग तुला ठेस लागली म्हणून दुसऱ्याचं अंगठा बघत बघत दगड घेऊन ठेसणार आहे का? रक्षाबंधन व्हाईना माय बापानो, भाऊबीज राहिली नाही. कोरोनानं माणसाला माणसामध्ये आणलं. कितीही पैसे असले, पैशाचा पाऊस पडत होता, पण व्हेंटिलेटरवरचा माणूस वाचत नव्हता. का? आमच्या गावामध्ये एकाला साप चावला, माणूस जाग्यावर मेला. 10वा झाला, 13वा झाला, आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर कळालं साप बिनविषारी होता. एका माणसाला साप चावला, माणूस विषानं मरावा की नाही, पण साप बिनविषारी होता तरी सुद्धा मेला. सुनील भाऊ का मेला? घाबरला. हात घाबरलं, पाय घाबरला, पंचेंद्रियातलं इंद्रिय घाबरलं, ते म्हणजे मन. डॉक्टर साहेब मला सांगा, हे मन घाबरू नये म्हणून तुमच्याकडे काही एखादं इंजेक्शन आहे का? ICU मध्ये टाकता येईल का? काजू बदाम खाऊ घालता येतील का? हेल्थ क्लबला पाठवता येईल का? आखाड्यात पाठवता येईल का? अरे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. डॉक्टर साहेब, व्हेंटिलेटरवरचा माझा मुलगा वाचला पाहिजे, त्याचं वय वर्ष फक्त 18 वर्ष आहे. हो, करोडोची संपत्ती आहे, 100 रूम आहेत, एका रूमला 5000 भाडं आहे. सिंधुदुर्ग मध्ये समुद्र किनाऱ्यावरती 20 एकर शेती घेतली आहे, पण हे पोरग वाचलं पाहिजे. पोरग घाबरूनच मेलो. त्याचा ऑक्सिजन लेवल ही व्यवस्थित होते, पण शेजारचा मेला म्हणून हे मेलं.
या मनाला औषध नाहीये, पण सद्भागी समजा. मराठी माणूस म्हणून जन्माला आलोय, आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ असं आहे की कोरोना झालेला माणूस कोरोना निघून गेल्यानंतर कळाला की याला कोरोना होऊन गेलाय. कोरोनानी माणूस मरतो, पण यांनी कोरोनाच मारला. एक तरी वारकरी हरिपाठ म्हणता म्हणता अटॅक येऊन मेलेला दिसलाय. हे टाळकरी म्हणायला लागले म्हणून यांचा बीपी हाय झाला. म्हणून मायबापांनो, तुकोबाराय सुद्धा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना सांगत होते. काय सांगत होते? तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक. हा सप्ताह उभा करायचा आहे, कुण्या एकाच्या खांद्यावर नाहीये. हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण 4 गावामध्ये आपल्या गावातल्या संस्काराची चर्चा व्हावी म्हणून या सप्त्याला आपल्याला खांदा देता आला पाहिजे. मला सुमित भाऊ म्हणाले आम्ही 1800 लोकांचं पारायण करणार आहे. कुठं? आळंदीमध्ये. अरे आळंदी म्हणजे 500 किलोमीटर दूर आहे आणि 7 दिवस जर आळंदीत राहायला मिळणार आहे तर त्याच्यासारखं सद्भाग्य कोणतं नाहीये. तुम्हाला 4 धाम करण्याची गरज नाहीये. 4 धाम जिथं येऊन माऊलीच्या चरणी पाणी भरतात, तिथं जर तुम्हाला पारायणाला बसायचं असेल, नाही कळू द्या पारायण. बरं का विलास महाराज, नाही कळू द्या पारायण, पण लक्षात ठेवा, ज्या गाडीमध्ये आपण बसलेलो असतो ती गाडी जर सुशोभित असेल तर त्या गाडीत बसण्याचा आनंद वेगळा असतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये परमार्थ नाही कळाला तरी चालेल, पण परमार्थाची संगत आपल्याला करता आली पाहिजे. परमार्थाची संगत. लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल कबीरा, मैं भी हो गई लाल. आपणच देव होऊन जावं. म्हणून बघा, वारीला चालत असताल तर प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणून पाय पडतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. अमिताभ बच्चन येऊ द्या, काय मोठ्यातला मोठा हिरो येऊ द्या, पंतप्रधान येऊ द्या, मुख्यमंत्री येऊ द्या, गावातला माणूस त्याच्या पाया पडणार नाही, पण वारकरी दिसला की त्याच्या पाया पडतो. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे, दुसरीकडे कुठंच नाहीये मायबापा. आणि म्हणून तू का म्हणे ऐसे जयाचे पाईक. त्या काळामध्ये तानाजी, येसाजी, सूर्याजी झाले. या काळामध्ये गावातली परंपरा, संस्कृती, अभिमान, स्वाभिमान जर जिवंत ठेवायचा असेल, सद्भागी आहात. एवढं मोठं दैवत महादेवाच्या रूपानं तुमच्या गावामध्ये तुमच्या बापजाद्यानं ठेवलंय. हे विकतही मिळत नाही. ते जपता आलं पाहिजे. तू का म्हणे ऐसे जयाचे पाईक, बळिया तो नाईक त्रिलोकीचा. त्याची तुलना जगामध्ये, त्रिलोकामध्ये कुणाशीच होऊ शकत नाही. परत एकदा आपण मला इथं बोलवलं, सर्व श्रोतेगण आले. डोंगरकडा गावाच्या नावाप्रमाणे डोंगरासारखी माणसं आणि कड्यावरून झुळूक जशी आल्हाद देऊन जाते, तसे या कीर्तनानं आम्हाला आल्हाद दिली. नाही तर कोरोनानं अवघड झालं होतं. महाराज पुण्यातून यायला लागला, लोक म्हणायचे बोलू नका, बोलू नका, कोरोना घेऊन आला तर करायचं काय. कोरोनाच्या अगोदर आम्ही स्वाभिमानानं सांगायचो आम्ही पुण्यातून आलोय, आणि कोरोनामध्ये आम्ही सांगत होतो लातूरहून आलोय, सोलापूरहून आलोय. उतरवली. मी म्हणतो पुण्याच्या लोकांची कोरोनानं जिरवली. हॅलो नमस्ते, काय कसं आहे? कोण अगोदर मग आम्ही कसं काय झालं बरं चलो, नाही तिकडचा नसेल. हे मोकळ्या अंगानं हसतंय म्हणल्यावर गालातल्या गालात हसलो समजा पुण्याचं आहे. तिथं माणसाला कळत नाही, शेजारी मयत झाली तर ह्यो पिक्चर बघायला निघून जातो, आणि गावात मयत झाली तर त्या टोकावरला माणूस सुद्धा पेरणी सोडून येतो. ही ताकद गावची आहे, आणि तुमच्या गावानं ते दर्शन घडवलं. म्हणून परत एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण करा. विठ्ठल जय जय महाराज उच्चारिताधिकार महाराज ज्ञानेश्वर राखा पाया
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली।